पुढच्या बातम्यांकडे वळूयात। साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, नीलम गोऱ्हेंचे हे आदेश आहेत। मंत्री उदय सामंतांना नीलम गोऱ्हेंनी हे आदेश दिलेले आहेत। सातारा जिल्हा परिषद आवारामध्ये सीसीटीव्ही द्यावेत असं नीलम गोऱ्हेंनी म्हटलेलं आहे। पुणे विभागीय आयुक्तांनी लक्ष घालण्याचे नीलम गोऱ्हेंचे आदेश आहेत। तर सातारा जिल्ह्यातील 100 पोलिसांवर कारवाई करा असं शंभूराज देसाईंचं म्हणणं आहे। मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देसाईंनी केली आहे। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या राड्याची विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी गंभीर दखल घेतली। सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबनाचे आदेश नीलम गोऱ्हेंनी दिले। या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशी करण्याचे आदेश गोऱ्हेंनी सभागृहात दिले। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना पोलिसांनी घेरल्याचं सांगितलं। यावेळी संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी शंभूराज देसाईंनी सभागृहात केली। सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय। ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी। आज सभापती महोदय, माझा अजून ठणकते 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय। मला ते सदस्य सकट फटफटत नेलं। ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं। ह्यालाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला। सभापती महोदय, काय 100 पोलीस साडेवेशातले, न्याय द्या आम्हाला, न्याय। माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा। ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। सन्माननीय उपसभापती महोदयांनी जो निर्देश दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन शासन करेल। मात्र पोलीस अधीक्षकाच्या निलंबनाला स्थगिती देण्याची मागणी जयकुमार गोरेंनी केली। यावर मंत्र्याला पोलीस धक्काबुक्की करत असतील तर न्याय कुणाकडे मागणार असा सवाल शंभूराज देसाईंनी केला। आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कोणी? या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, मला साहेब सांगा, मंत्र्याला मारहाण झालेली या सभागृहात कधी झालंय का प्रकार? मंत्र्याला धक्काबुक्की झालेलं कधी या सभागृहानं ऐकलंय का? सगळं रेकॉर्ड काढून बघा, ही सभागृह निर्माण झाल्यापासून। एवढं होऊन सुद्धा आम्हाला बोलायला सुद्धा तुम्ही देणार नाही। या प्रकरणात सर्व गोष्टींची चौकशी करण्यात यावी। भाजपला दोष देण्याचं काय कारण आहे असा सवाल जयकुमार गोरेंनी केला। तर शंभूराज देसाई किंवा कुणीही भाजपचं नाव घेतलं नसल्याचा पलटवार मंत्री उदय सामंतांनी केलाय। कुणी दाखल केला, गुन्हा कुणी दाखल केला याची माहिती न घेता कधीतरी भारतीय जनता पक्षावर आरोप करायचा, बाकीच्या सिस्टमवर आरोप करायचा, हे अध्यक्ष महोदय उचित नाही। ज्यांनी दाखल केला गुन्हा तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो त्या सदस्याचा मुलगा आहे। आणि असं असताना भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? चौकशी कोणाच्या मार्फत करायची निर्णय झालेला आहे, त्याची अंमलबजावणी सरकार करेल, परंतु चुकीचं रेकॉर्डवर राहू नये। भारतीय जनता पार्टीचा उल्लेख कुठच्याही सन्माननीय सदस्यांनी केलेला नाही। तर या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी केली आहे। SP आहेत, त्यांना बडतर्फ केलंच पाहिजे, प्रश्नच नाही, परंतु जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची सुद्धा तिथून तात्काळ बदली केली पाहिजे। कारण याची न्यायालयीन चौकशी व्हायची असेल तर ज्या ज्या लोकांनी हे सगळं घडवून आणलंय, खरं तर जिल्हाधिकारी असतील, CO असतील किंवा SP असतील, यांचं काम प्रथम हे आहे की निवडणूक सुरळीत पाडण्यात यावी। पण माझी आपल्याला विनंती आहे,
आपल्या अधिकारामध्ये जसं त्याला निलंबित केलेलं आहे त्या न्यायालयीन चौकशीमध्ये त्या एसपीच्या इथून पाठीमागच्या सुद्धा सगळ्या कारकिर्दीची चौकशी करा.